नमस्कार. दैनिक तिरंगा रक्षक मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आम्ही नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं काही निवडक महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि इतर क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांच्या कार्यावरती प्रकाश टाकतोय. तो म्हणजे साताऱ्याच्या नवदुर्गा. सातारा जिल्ह्यातील काही महिलांच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा आम्ही यामध्ये मांडणार आहोत. आज या उपक्रमाची सुरुवात आम्ही कराडमधून करतो आहोत. कराडमध्ये असणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातल्या काही महिलांच्या आम्ही प्रतिक्रिया घेणार आहोत. यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत त्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे. त्यांनी इंग्लिश मीडियम या विभागामध्ये स्वतः प्राध्यापक, त्याचबरोबर प्राचार्य अशा विविध पदावरती काम केलेलं आहे. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि आता सध्या एका चॅनलवरती ब्युरो चीफ म्हणून त्या काम करत आहेत. आपल्याबरोबर आहेत कराडच्या धडाडीचं नेतृत्व पत्रकारितेतलं आपण ज्यांना ओळखतो त्या सन्माननीय, आदरणीय विद्या सतीश मोरे आपल्या बरोबर आहेत. तिरंगा रक्षक मध्ये मॅडम नमस्कार. आजच्या या उपक्रमामध्ये आम्ही तुमच्या या प्रतिक्रियेचा समावेश केलेला आहे. खरं तर आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अजूनही काही महिला या धडाडीनं समाजकारण किंवा राजकारणामध्ये येत नाहीत. तुमच्यासारख्या काही महिला अतिशय प्रभावीपणे समाजकारण, राजकारण, पत्रकारितामध्ये येतात. त्याबद्दल पहिल्यांदा तिरंगा रक्षकच्या वतीनं तुमचं धन्यवाद. आज या साताऱ्याच्या नवदुर्गामध्ये मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारतो. यामध्ये नेमकं आजच्या या नवरात्रीच्या निमित्तानं राज्यातील, देशातील महिलांना आपण काय उपदेश कराल? सर्वप्रथम मी मोहिते सरांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आणि माझं कौतुक केलेलं आहे. आणि हेच एक पाठीवर एक थाप म्हणून जे दिली गेली, मीन्स एक प्रोत्साहन दिलं गेलं, त्याच्यासाठी मी त्यांचा आभार मानते. आणि जसं काही त्यांनी विचारलेलं आहे प्रश्न, तर त्यावर मी हेच म्हणेन की महिलांनी कुठेतरी पुढं यायला पाहिजे. त्यांचे जे विचार आहेत ते समाजासमोर मांडले पाहिजे. काही महिला अशा पण आहेत की कर्तृत्व आहे पण त्यांना संधी नाहीये, तर त्यांना ते पुढं येऊन ती संधी प्राप्त करून घेतली पाहिजे. त्यांच्यातले पोटेन्शियल त्यांनी ओळखले पाहिजे. आणि समाजामध्ये काम करताना सगळे सहकारी आपले असतातच. आपल्याला माहित आहे की आज आपल्या कराडमध्ये जर आपण घेतलं तर इतक्या महिला मोठ्या मोठ्या पदावर आहेत. त्यांनी खूप संघर्ष ह्यासाठी त्यांनी सुद्धा केलेला आहे. आणि महिलांना हेच म्हणायचंय मला की पुढं व्हा, जागरूक व्हा. आता अध्यात्म तुम्ही करताच, पण त्याच्या जोडीला तुम्ही तुमचे कर्तृत्व, तुमचे हक्क काय आहे ते जाणून घेतले पाहिजेत. आणि यासाठी असं एकंदरीत माझं मत आहे. आज आता आपल्या संविधानानं महिला संरक्षणाचे कायदे केलेले आहेत, ते प्रभावी कायदे आहेत. तरी सुद्धा आज काही ठिकाणी महिलांच्या वरती अन्याय होताना दिसत आहे. तर त्यासाठी नेमकं राज्य शासनाकडून तुमची भूमिका, मागणी काय आहे? शासनाकडून एवढीच मागणी माझी राहील की त्यांनी कायद्यामध्ये जे महिलांसाठी त्यांनी जे कायदे सुनिश्चित केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी अजून त्यांना वाव दिला पाहिजे. कायदे प्रभावीपणे. हा सर. आणि काय होतंय की महिलांना ते अजून माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही की त्यांचे हक्क काय काय आहेत. म्हणजे प्रशासन अजून ते महिलांच्या बाबत असणाऱ्या कायद्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे असं तुम्हाला म्हणायचं. हा, येस. म्हणजे त्यासाठी राज्य शासनाच्या
प्रत्येक कार्यालयांनी उपक्रम घेतले पाहिजेत. बरोबर. तुमच्यासारख्या महिलांना बोलवून कार्यशाळा घेऊन त्या महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पोहोचलं पाहिजे. त्यांचे हक्क त्यांना कळले पाहिजे. मग ते न कळल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार काही ठिकाणी अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत. म्हणजे त्यांना कायद्याची जाण नसल्यामुळे कायद्याची जाण ज्या वेळेला त्यांना होईल त्यावेळेला हे अन्याय कमी होतील. असं माझा शेवटचा प्रश्न असा आहे की ज्यामध्ये आज महिला प्रत्येक ठिकाणी कर्तृत्वान म्हणून पुढे यायला लागले, आता राजकारणामध्ये महिलांनी ते आता असलेलं प्रमाण कमी आहे का, त्यांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे का? तुम्हाला काय नेमकं वाटतं? जसं तुम्ही म्हणताय तसं माझं पण एक मत असंच आहे की राजकारणात महिलांनी अग्रेसर राहिलं तर राजकीय क्षेत्रात महिलांनी अग्रेसर होऊन त्यांनी कामं केली पाहिजेत आणि त्यांचा हक्क आहे तो. लोकशाहीमध्ये महिलांना सुद्धा हक्क दिला गेलाय की त्यांनी उशवली पाहिजेत. आणि हे कमी जरा दिसत आहे, पण महिलांना एकच सांगण्यात आहे की ह्या पदावर या आणि तुमचा जे महिलांसाठी तुम्ही अजून जे सोशल वर्क करत असाल तर तुम्हाला अजून त्या पदावर आल्यानंतर ते कार्य तुम्हाला करता येईल असं काहीतरी होईल आणि महिलांसाठी खूप कामं होतील. आणि राजकीय फक्त जेंट्स लोकांपर्यंत सीमित न राहता ते महिलांपर्यंत पण पोहोचलं पाहिजे, महिला प्रबोधन झालं पाहिजे. धन्यवाद. खरं तर आज या साताऱ्याच्या नवदुर्गा या आपल्या तिरंगा रक्षकच्या उपक्रमामध्ये विद्याताई मोरे यांनी अतिशय प्रभावी आपलं मत मांडलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की राजकारणामध्ये सध्या जरी महिला सक्रिय असल्या, शासनानं राजकारणामध्ये 50% महिला आरक्षण दिलं असलं, नामधारी ते आरक्षण दिसतं आहे. काही ठिकाणी अजूनही महिलांच्या नावावरती त्यांचे इतर जे नातेवाईक आहेत तेच दावा करतायत, फक्त नामधारी महिला त्या ठिकाणी राहत आहेत. त्याचबरोबर विद्याताईने आज महत्वाची भूमिका मांडली की त्यामध्ये महिलांवरती अन्यायाने अत्याचार होत आहेत ते महिलांपर्यंत कायद्याचं ज्ञान कमी पोहोचत आहे. त्यासाठी राज्य शासनानं खरं तर कार्यशाळा राबवल्या पाहिजेत. काही विद्याताई मोरे यांच्यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्व असणाऱ्या महिलांना निमंत्रित करून, त्यासारख्या महिलांना भगिनींना निमंत्रित करून कार्यशाळा राबवल्या पाहिजे. कायद्याचं ज्ञान सर्वसामान्य कष्टकरी महिलेपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थानं अन्याय थांबतील. त्याचबरोबर आज विशेष करून जे विद्याताईंनी सांगितलं की आजच्या महिलांना मी एकच सांगेन की अन्याय सहन करू नका. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळं अन्याय सहन न करता स्वतःपासून लढायला शिका. आज खरंच तिरंगा रक्षकच्या या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आजच्या धडाडीच्या पत्रकार आमच्या सहकारी विद्याताई मोरे यांना धन्यवाद देतो आणि तिरंगा रक्षकच्या माध्यमातून इतरांनाही मी आवाहन करतो, इतर भगिनींना आवाहन करतो की ज्यांना या साताऱ्याच्या नवदुर्गा या उपक्रमामध्ये आपले मतं मांडायचे आहेत त्यांनी कृपया विश्वास मोहिते संपादक दैनिक तिरंगा रक्षक 9763 201056 या नंबरवरती संपर्क साधावा. जय भीम, जय संविधान.